राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण एक असं मंदिर एक्सप्लोअर करणार आहे जे की महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्रातलं जे पहिलं मंदिर आहे ते पाहण्यासाठी आपण मराडपाडा भिवंडी इथं जाणार आहे. तर चला मग आपण आज पाहूया ह्या मंदिराची काय खासियत आहे आणि चला पाहूया. साईडची गाडी ड्राईव्ह करतोय आता मी चालवणार आहे. लाडू रेडी आहे का? तर वहिनी पण रेडी आहेत, दोघी पण आणि साईडच्या पण. तर चला जाऊया आपण. तनु कुठं जायचंय? ए ऐका द्या ना हो, तू माणसातच आहे. मोरया मोरया. तर आता आम्ही निघालो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर पाहण्यासाठी. चला भेटूया डायरेक्ट आता मंदिर दाखवूया तुम्हाला. डोंबिवलीमधून रिजन्सीमधून आम्ही निघलोय आणि आता आम्ही जाणार आहे कुठे ते एक्झॅक्ट भिवंडीला ते मंदिर आहे, तेच आपल्याला आता पाहायचे. तर तुम्ही पाहू शकता की ह्या मंदिराच्या इथं पोहोचलेलो आहे आणि ह्या साईडला पाहू शकता, ह्या साईडला इकडं डोंगर आणि इथं मंदिर आहे. तर आता पाहूया आपल्याला ह्या बाजूने इथं पार्किंगमधून ह्या साईडला जाताना आपल्याला त्या बाजूने प्रवेशद्वारी. जर गाडी पार्किंग केल्यानंतर आपल्याला इथं पार्किंगसाठी आपल्याला पे करायला लागतं. तर चला मग आता आपण तिथं पे करूया. तर तुम्ही पाहू शकता इथं पेंटिंगचं काम चालू आहे. तर इथं आल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी पाहायला भेटतात हत्ती, घोडे, सैनिक वगैरे यांच्या प्रतिकृती साकारल्यात आणि भव्य असं प्रवेशद्वारही पाहायला भेटतं. तर मंदिराच्या आता तुम्हाला आतली बाजूची गोष्ट चला. तर मंदिरात गेल्यानंतर ह्या समोर तुम्हाला ज्या पायऱ्या दिसतात, खूप सुंदर प्रकारे पायऱ्यांचं काम हे वरती पाहू शकता. झुंबर वगैरे खूप छान पद्धतीने हे मंदिर रेखाटले आणि हे समोर जे दिसते ते आपलं महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज. तर समोर पाहू शकता ह्या मंदिराचा भव्य असा दरवाजा पूर्ण सागाच्या लाकडापासून केला आहे. उत्तम प्रकारची एक प्रतिकृती साकारलेली आहे. ए लाडू गेले ना पळून. हां ना. भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर मराडपाडा येथे स्थित आहे. हे महाराष्ट्रातलं पहिलं आणि भारतातलं भव्य असं मंदिर आहे जे शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्टनं उभारले. त्याचा मुख्य उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि विचार लोकांपर्यंत पोहोचणे एवढा आहे. या मंदिराचं उद्घाटन 2025 मध्ये झाले. ते पर्यटकांसाठी आजही भाविकांसाठी खुलं आहे. जर तुम्हाला या मंदिरात यायचं असेल तर मराडपाडा भिवंडी ठाणे जिल्हा महाराष्ट्रात येथे तुम्ही नक्की येऊन ह्या मंदिराला एकदा व्हिजिट करू शकता. महाराजांचे विचार, धोरण, पराक्रम, इतिहास जगासोबत मांडण्यासाठी ह्या मंदिराची स्थापना केली. मंदिराच्या उजव्या बाजूने इथे इतिहास रेखाटायचा एक प्रयत्न केला आहे. तर आपले सगळे महाराष्ट्रातले संतश्रेष्ठ आपल्याला इथे पाहायला भेटतील. तर याच्यानंतर आपल्याला इथे शहाजी महाराजांची प्रतिकृती पाहायला भेटते. ह्यानंतर इथे आहे मासाहेब जिजामाता. जिजामातानंतर आपले महाराजांचा जन्म झाला तेव्हाचा एक फोटो आहे. ह्या वेगवेगळ्या प्रतिकृतीमधून एक इतिहास रेखाटायचा प्रयत्न केलेला आपल्याला इथं पाहायला भेटतो. महाराजांना जेव्हा भवानी मातेने जेव्हा तलवार दिली त्यावेळेचा हा प्रसंग आपल्याला इथं पाहायला भेटतो. रायरेश्वराच्या मंदिरात जेव्हा महाराजांनी शपथ घेतली होती तेव्हाची ही प्रतिकृती आपल्याला पाहायला भेटते. जेव्हा भवानी मातेने महाराजांना तलवार दिली तेव्हाचं दृश्य आपल्याला इथं पाहायला भेटतं. संत तुकाराम महाराजांची आणि शिवाजी महाराजांची जेव्हा भेट आहे तो प्रसंग इथं दाखवला आहे. तर हे महाराजांचे सवंगडी आहेत आणि इथं तर सोन्याच्या नांगराने जेव्हा जमीन नांगरली तेव्हाचा हा प्रसंग आहे. आणि इथं अफजल हे तर सगळ्यांना माहिती आहे
शिवाजी महाराजांनी जेव्हा अफजल खानाचा वध केला तेव्हाच हे दृश्य आहे. नाही हां तेव्हाच डबल प्रसंग आहे, इकडे वेगळ्या अँगलने. तर तोच हा इथं पण तोच प्रसंग दाखवला दोन. हां तर ही जुन्या काळातील महाराजांची जी वेगवेगळे हत्यार आहे. तर इथे ही वाघनखं पाहू शकता. विजयनगरी कटिया इथं वेगवेगळी माहिती दिलेली आहे प्रत्येक हत्यारांची, तुम्ही पाहू शकता. तर इथं वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र आपल्याला पाहायला भेटतील त्यावेळीची. इथं कुऱ्हाड, अंकुश वगैरे ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या इथं तलवारी आपल्याला पाहायला भेटतात. मुघल तलवार, अश्मक तलवार, मराठा ही म्हणजे आपली मराठ्यांची ही ती तलवार आपल्याला पाहायला भेटते. तर सगळ्यात मोठ्या साईजचे तुम्ही पाहू शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी. तर महाराजांचा इतिहास साजरा करण्याचे हे आपल्याला इथले हत्यार पाहून आपल्याला नक्कीच लक्षात येतं. फादर ऑफ इंडियन नेव्ही. सुरत लुटीच्या वेळेचा इतिहासातील बहिर्जी नाईक यांचा तो प्रसंग आपल्याला इथं पाहायला भेटतो. आणि ही महाराजांनी संभाजीराजांना जिथं स्थानबंद करण्यात आलं होतं, फौलाद खानाचा त्यांचा सहकाऱ्यांचा कडक बंदोबस्त पहारा होता, तरी पण महाराज इथून सुटून आले होते. वेडात मराठे वीर दौडल साथ त्यावेळेचा प्रसंग आहे. महाराजांनी स्वराज्यातील मराठा साम्राज्याचे तिसरे यशस्वी सेनापती म्हणून कार्य केलं होतं, तो प्रसंग आपल्याला इथं पाहायला भेटतो. तर तानाजी महालुसर यांचे लहानपणीचे सवंगडी हे घोरपडीचा इतिहासाचा जो प्रसंग आहे तो आपल्याला इथं पाहायला भेटतो. महाबळेश्वरच्या शिवलिंगासमोर जी सुवर्ण तुलना केली होती तो प्रसंग आपल्याला इथं पाहायला भेटतो. मंदिराच्या दुसऱ्या साईडचं पाहू शकता, इथं आपल्याला लेगा तलवार जमणार वेगवेगळ्या प्रकारे आणि इथं दांडपत्ता मराठी वगैरे. सोहळ्याचं हे दृश्य तुम्ही पाहू शकता. ते दृश्य आहे जे की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळीचं. हा दरबार समोर दरबार बसला आणि महाराज इथं बसले. तर ह्या मंदिराची खासियत म्हणजे महाराजांच्या काळात जेवढे त्यांच्या जीवनात जेवढे प्रसंग घडले ते दाखवण्याचे ह्या मंदिरात प्रयत्न केला आहे. तर तिथून सुरुवात केली तर संपूर्ण चारही बाजूने हे वेगवेगळे प्रसंग रेखाटले, ज्यातून की आपल्याला महाराजांचा प्रताप जिवंत प्रसंग करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आणि हे मंदिरातील आतला भाग. पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला ह्या साईडच्या जो बुरुज टाईपमध्ये केलं आहे, इथं आपल्याला चारही बाजूने बुरुज बांधलेले असतात. तर इथून जे मंदिराचं जे दृश्य दिसतं ते सर्वोत्तम आपल्याला पाहायला भेटतं. किंवा किल्ल्यासारखी प्रतिकृती किंवा किल्ल्याचं रूप आणायचा प्रयत्न केलेला आहे ह्या मंदिराला संपूर्णपणे. या मंदिराची सुंदरता तुम्ही पाहू शकता. मंदिराच्या समोर आता सगळ्यांनी मंदिर पाहिले आणि सगळे रेस्ट करायला इथं बसले.